नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे। त्यामुळे आता उन्हाळ्यात सुरुवातीपासूनच नागरिकांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे। काही भागात महापालिकेकडून पाणी कपात करण्यात आले आहे, पण ठाण्यातील कळवा परिसरातील नागरिकांना गेल्या 2 वर्षापासून पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे। कळवा भागाला स्टेम आणि MIDC या 2 ठिकाणाहून पाणी पुरवठा होतो, पण आठवड्यातून बुधवारी स्टेम कडून शटडाऊन घेतले जाते तर शुक्रवारी MIDC कडून शटडाऊन घेतले जाते। त्यामुळे तेथील नागरिकांना पिण्यासाठी देखील पाणी उपलब्ध होत नाही। वाघोबानगर, गोलाईनगर, भास्करनगर, न्यू शिवाजीनगर या भागात गेल्या 3 महिन्यापासून नळाला पाणीच न आल्याने तेथील नागरिकांचे अतोनात हाल होत आहे। तसेच तेथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने अनेक वेळा ठाणे महापालिकेवर मोर्चा देखील काढला, पण तात्पुरता पाण्याची सोय केली जाते व नंतर जैसे थे परिस्थिती निर्माण होते, असे स्थानिक नागरिक व नगरसेवक महेश साळवी यांनी सांगितले। पाण्याची समस्या म्हणजे आम्हाला आता 2 वर्षापासूनच भेडसावते, पण गेल्या वर्षी अशी प्रसंग होता की आपल्याला पाऊसच कमी होता। मग पाऊस कमी असल्यामुळे नाही पाणी मिळत होतं, तेवढं प्रेक्षक समजून पण घेत होते, जनता समजत होती। पण आता पाऊस पडून सुद्धा आम्हाला पाणी भेटत नाही। भेटतं की आता माणूस पाणी लागतंय, जीवन लागतंय म्हटल्यानंतर इकडून तिकडून जमा करतो, पण आमच्या स्वतःच्या नळाला म्हणून पाणी भेटत नाही आम्हाला। रात्रंदिवस आम्हाला पाण्यासाठी धडपड करायला लागते। इकडून तिकडून आम्ही पण पाणी गोळा करतो। आता 1-2 माणसं असले तर कसा बी टाइम निघेल, आम्हाला 3-3, 4-4 वाजतात रोडवर पाणी भरता आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे। पाण्याची आमची व्यवस्था झाली पाहिजे। आम्ही तर 1 महिना झाला आमच्या नळाला पाणी आलं नाही। आता या साहेबांनी एक नळ भीती दिलाय, त्याच्यावर 15-20 घरं जवळजवळ पाणी भरतं, पण नेहमी तेच सगळं भांडण तेच चालू असतं। सकाळपासून बघा नंबर लावून ठेवलेत, एक झाला की दुसरा 15-15 मिनिटं घेतो, तर 20 घरं एका नळावर भरायचं म्हटलं तर नेहमी भांडणं। तरी सुद्धा साहेबांनी दिले म्हणून थोडा तर आहे, पण आमच्या नळाला म्हणून तर जवळजवळ 1 महिने 1 थेंबा सुद्धा पाणी गळलं नाही, मग कसं होणार? पण पाण्याची समस्या आहे। गेल्या मी 2 वर्षापासून सातत्याने प्रयत्न करतो। आमच्या नागरिकांनी हांडा मोर्चा 2 वेळा हांडा मोर्चाही काढलेला आहे। या हांडा मोर्चामध्ये नंतर आम्हाला काही 6 महिने पाणी आल्यानंतर पुन्हा तो 6 महिने पाणी गायब झालेलं आहे। आणि या पाण्याची समस्या मला तरी असं वाटतं की प्रशासन आणि सत्ताधारी हे जाणून बुजून करत आहेत। कारण गेल्या हप्त्यामध्ये आम्ही जो क्रॉस कनेक्शन मारला तर परवाचं जो पाणी होतं आम्हाला प्रत्येक नळाला पाणी आलं होतं। पाणी जो आम्हाला आलं होतं तो 2 महिन्यानंतर पाणी आलं होतं आणि त्या 2 दिवसानंतर पुन्हा आम्हाला एकही थेंब येत नाही। आणि हेच पाणी आम्ही इलेक्शनच्या टायमालाही आमचं पाणी बंद करण्यात आलं होतं आणि हे बाब आम्ही आमच्या स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्नही केला। त्या टायमाला स्वतः आयुक्त ठाणे महानगरपालिका आयुक्त यांनी स्वतः जातीने दक्ष घेऊन संबंधित अधिकारी खरताळे साहेबांना याचा जाबही विचारला। खरताळे साहेबांनी मला स्वतःहून फोनवर फोन केला, साहेब पाण्याचं सोडलं नाही, तुम्ही आयुक्तांना का सांगितलं? आमच्याकडे परिस्थितीच पाण्याची तशी तर आम्ही आयुक्तांपर्यंत जाणार आणि आम्हाला सांगत होत्या अनुषंगाने मला लोकांना पाणी जे घरात वर्षानुवर्ष म्हणजे आम्हाला 24 तास पाणी होतं, आम्ही समच्या माध्यमातून 2-2 तास घेतलं, तेही 2-2 तास पाणी जर आम्हाला मिळत नाही आणि आम्हाला आता पुन्हा जे पूर्वी स्टँडपोस्ट होते ते स्टँडपोस्ट तुम्ही बघितले असेल, आम्ही वेगवेगळ्या गल्लीत पाईप टाकल्यानं वेगवेगळे त्या पाईपावरून 20-20, 30-30 जण घराचं पाणी भरतात, तोही पाणी जर आम्हाला मिळत नसेल तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय किंवा स्थानिक नगरसेवकां म्हणून एक मोठा मोर्चाचं आयोजन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। प्रशासन हे निव्वळ धूळफेक करतोय का आम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये स्टेमचं हे शटडाऊन घ्यावं लागतं, ह्या रिपेअरिंगच्या कामाने त्या रिपेअरिंगच्या कामाने जाणून बुजून आमच्यावर शटडाऊन मारला जातो आणि आम्हाला तो पाणी मिळत नाही। जो पाणी गुरुवारी रात्री 12 वाजता बंद करतात तो पाणी पार आम्हाला शनिवारी संध्याकाळी कमी दाबाने मिळतो आणि रविवारी जो आलाच पाणी सकाळी तर येतो, नाही तर रविवारचाही दिवस आमचा फुकट जातो। सोमवार मंगळवार पाणी मिळतो, बुधवार मिळतो, तोही मिळाला तर काही लोकांना मिळतो, संपूर्ण लोकांना मिळत नाही। तर खरंच आमच्या लोकांची अक्षरशः धूळफेक झालेली आहे आणि प्रशासनाने याच्यावर गंभीर विचार करावा, नाहीतर आम्हाला जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही। तर या गोष्टीबाबत महापालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी महापालिकेच्या व्यवस्थेवर सडकून टीका केली। लाखो करोडो रुपये खर्च करून महापालिकेने पाणी टाक्या बांधल्या आहेत, पण ते जशास तसे आहे। पालिका दावा करते की 24 तास पाणी पुरवठा देऊ, मग हे पाणी जाते कुठे, असा सवाल मिलिंद पाटील यांनी उपस्थित केला आहे। तसेच काही गावगुंड डोंगराळ भागात खासगी बोरवेल मारून चक्क पाण्याची विक्री करून नागरिकांकडून लाखो रुपये लुबाडत आहे। या सर्व गोष्टींचा जाब महापालिकेत विचारणार असल्याचे मिलिंद पाटील यांनी सांगितले।
कधी कधी आश्चर्य वाटतं की आपण नक्की ठाणे पालिकेच्या हद्दीत राहतो, कारण तुम्हाला माहीतच कदाचित कल्पना नसेल. मग आपलं म्हणजे विचारतो की 3 महिन्यांनी एकदा पिण्याचं पाणी मिळतं, ती लोक जगतात कशी. आपल्या माहितीसाठी एवढं होतं, तिथे अक्षरशः पाणी विकलं जातं. प्रायव्हेट बोर सिस्टीम्स आहेत, कितीतरी लोकांनी तिथे प्रायव्हेट बोर्स मारलेत आणि त्या बोर्सचे धंदे करतात, लाखो रुपये कलेक्शन करतात. म्हणजे त्यामुळे कधी कधी असा संशय येतो की का ठराविक भागात पाणी पोहोचू नये, यात कोणाचं काहीतरी दडलेलं आहे का हितसंबंध, अशी पण शंका येण्याचा परिस्थिती काही ठिकाणी आहे. निश्चितपणे की लोकसंख्या बघता त्याप्रमाणे नियोजन करायलाच पाहिजे होतं. कळव्याची जी गरज आहे ती तरी पूर्ण भागते का? म्हणजे मी तर हे डोंगराळ भागापुरता बोलत होतो, पण प्रॉपर कळव्याचा देखील विचार केला तरी कुठे पुरेसं पाणी आहे. एवढ्या करोडो रुपये करून खर्च केलेल्या टाक्या तशा उभ्या आहेत. त्यामुळे एका ठिकाणी 24 तास पाणी ते सोडतात, 24 तास, पण ते पोचत नाहीत. हा त्यांचा दावा आहे की तिथे 24 तास पाणी, पण त्याच्यामुळे असं होतं की कळवा आणि खारेगाव जवळजवळच्या तुम्ही वेगार बघाल तर कळव्यात पिण्याचं पाणीच नसतं कधी कधी, अशी परिस्थिती निर्माण झाली. अजूनही टाक्या जेवढ्या आहेत त्या पूर्ण भरतील एवढं संपमध्येच पाणी येत नाही. कुठे पाणी मुरते कळत नाही. आणि शहराचा जर आपण विकास केला बघितलं तर कळेल की 40% तर गळती आहे. म्हणजे पाणी 40% तर जमिनीतच जात आहे. निश्चितपणे येणाऱ्या बजेटमध्ये त्याच्यावर प्रोव्हिजन केले आहेत, पण ह्याच्या आधी देखील जेव्हा ESR सिस्टीम त्यांनी इंट्रोड्यूस केली किंवा मंजूर केली तेव्हाही असंच सांगितलं होतं की ठाणेकरांना आता मुबलक पाणी मिळणार. पण काय झालं, आता ती सिस्टीम जात नाही, हे नवीन आता काहीतरी 24/7 आणतात. खरंच त्या समस्येच्या मुळाशी जायचंय का नुसता खर्च करत बसायचं हेच मला कळत नाही. निश्चितपणे आता या बजेटच्या याच्यामध्ये आपल्याला दिसेलच की या विषयांवर बोलणारच आहे आम्ही. करोडो रुपये आपण खर्च करतोय आणि एवढे खर्च केल्यानंतर त्याचा आउटपुट काहीच मिळत नाही. म्हणजे आधीच्या योजनांमधून तरी तसंच दिसतंय. मग आता पुन्हा या योजनांसाठी एवढा खर्च कशाला, हे निश्चितपणे हा विचारावं लागणार आहे. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारणं संपली. अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅक्ट. तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट. ठाणे महापालिकेने मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात सिग्नल शाळा ही संकल्पना राबवण्याचे निश्चित केले होते. ती संकल्पना यशस्वी झाली असून त्याच धर्तीवर आता मुंब्रा येथे प्लॅटफॉर्म स्कूल ही संकल्पना राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याकरता यंदाच्या अर्थसंकल्पात 25 लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. मुंब्रा स्टेशन परिसरात असंख्य कुटुंब वास्तव्यास आहे. त्यातील बहुतांश मुले ही प्लॅटफॉर्म परिसरात भीक मागत फिरत असल्याने या मुलांना सिग्नल शाळेप्रमाणे शिक्षण देण्याच्या उद्देशाने प्लॅटफॉर्म स्कूल सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याकरता महापालिकेने सर्वे करून 3 ते 8 वयोगटातील 12 मुलांना या शाळेत दाखल करण्याचे ठरवले आहे. यासाठी मुंब्रा उड्डाणपुलाखालील जागा निश्चित करण्यात आली आहे. मुलांना शिक्षण देण्याकरता एका NGOची मदत घेतली जाणार असून त्या संस्थेतील शिक्षक या मुलांना शिक्षण देणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मच्या बाहेर जी काही मुलं म्हणजे भीक मागणारे असतील किंवा इतर जी काही मुलं असतील त्या मुलांसाठी शिक्षणाची संधी निर्माण करता यावी यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल सरांच्या कल्पनेतून हे प्लॅटफॉर्म नावाचं स्कूल आपण तयार करीत आहोत. त्यासाठी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर फिरणारे असतील किंवा रेल्वेच्या आजूबाजूला जी फिरणारी मुलं असतील की जे शिक्षणापासून वंचित आहेत, तर त्या मुलांनाही शिक्षणाची संधी आपण प्लॅटफॉर्म स्कूलच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. त्याचं आता सर्वेक्षण करून किती मुलं ह्या शाळेमध्ये येऊ शकतील आणि त्यासाठी काय काय आपल्याला यंत्रणा उभी करावी लागेल याचंच काम सुरू आहे आणि लवकरच ती आकारास येईल. तर अशी शाळा असणे हे खरंच गरजेचे आहे. कारण सिग्नल स्कूलप्रमाणे स्टेशन परिसरातही मुले मोठ्या प्रमाणात आढळतात.
त्यांच्यासाठी ही काळाची गरज आहे असे काही संस्था सांगत आहे. तर स्टेशन परिसरातील अशा मुलांनीही या शाळेचे स्वागत केले आहे. जी मुलं स्टेशनला आहेत या सगळ्या मुलांना काही परिस्थितीनुसार जर समजा स्टेशनवर यावं लागत असेल किंवा फिरावं लागत असेल तर अशा मुलांचं शिक्षण सुटू नये, अशा मुलांना विकासाच्या दृष्टीने प्रवाहात आणण्यासाठी अशा प्रकारच्या शाळा ज्या जंक्शन स्टेशन आहे जिथे मुलांची संख्या मोठी आहे अशा ठिकाणी झाल्या तर खूप चांगलं राहील. कारण ह्या स्टेशनवरच्या मुलांचा ताण शहराच्या शाळेवरती येणार नाही आणि तिथेच ह्या मुलांचं भवितव्य चांगल्या प्रकारे आपण चांगलं करू शकतो याचा विश्वास आहे आम्हाला. आणि अशा प्रकारची संधी जर मिळाली करायला तर अनेक मुलांचं भवितव्य चांगलं घडू शकतो. हमारे लिए बहुत अच्छा है कि वहीं हमारा स्कूल बने तो हम कुछ बन सके, आगे कुछ बड़ा आदमी बन सके, नौकरी कर सके, कुछ अच्छा इंसान बन सके. हमें अच्छा लगे आगे जाके हम कामयाब इंसान बनेंगे. स्कूल तो अच्छा है, आगे जाके हम कामयाब इंसान बनेंगे, कुछ कर पाएंगे. अहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. कळव्यातील गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रभाकर पाटील यांचा 81वा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित कृतकृत्य या पुस्तकाचे प्रकाशन ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी ॲडव्होकेट प्रभाकर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, विशाल पाटील, सुरेश नाईक, वकिली क्षेत्रातील मित्रपरिवार व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे शहरात घर घ्यायचंय तर आता चिंता करू नका. कळव्यातील पारसिक नगरमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात शहरांच्या सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेली आपल्या स्वप्नातील वास्तू नंदनवन होम्स. या नंदनवन होम्स मध्ये रेडी पोझिशन फ्लॅट बुक करा. प्रशस्त अशी पार्किंग, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे, लहान व ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन, हेल्थ सेंटर, कम्युनिटी हॉल इत्यादी सोयींनी युक्त अशा नंदनवन होम्स मध्ये आजच घर बुक करा. आपल्या नंदनवन होम्स मध्ये 1 BHK, 2 BHK व 2.5 BHK फ्लॅट तयार आहेत. तसेच 4 BHK ड्युप्लेक्स व 5 BHK ड्युप्लेक्स मध्ये AC, बेड्स, सोफा सेट, डायनिंग टेबल, मॉड्युलर किचन, फुल इंटेरियर डिझाईन अशा सर्व सोयींनी समृद्ध असे फ्लॅट तयार आहेत. तेव्हा लवकरच बुक करा आपल्या स्वप्नातलं घर म्हणजेच नंदनवन होम्स. पत्ता श्री कृपा बिल्डर, नंदनवन होम्स, पारसिक नगर, रिलायन्स सुपरमार्केटच्या समोर, कळवा पश्चिम. संपर्क 022-2543-8242. मोबाईल नंबर 9833-901518. नंदनवन होम्स. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.